मुकादम यांच्या हत्येचा आरोप निष्फळ ठरत आहे, तेव्हा साक्षीदार आणि पुराव्याच्या आधारावर सत्यजित सुर्वेला हे कोर्ट निर्दोष मुक्त करत आहे. चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. मखमली सपनानं मन भुलला, काळजाच्या वाटेवर रान फुलला. धड धड उरात ह्या कशान ते ठावना, नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना. पैंजनाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो, बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग, बावरल बावरल खुळ मना बावरल. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग, बावरल बावरल खुळ मना बावरल. दूर झाला वाटा सारा, मिटून गेल्या दिशा. घडी भर कसला तारण नाही, काय म्हणावी नशा. सुरुवातीच्या सांजाताही भूल पडली जणू, नशिकताही मनोनाही प्रेमाची भाषा. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग, बावरल बावरल खुळ मना बावरल. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग, बावरल बावरल खुळ मना बावरल. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग. बावरल बावरल खुळ मना बावरल. कोण म्हणताय सुटणार नाही, सुटल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणताय सुटणार नाही. सुटल्याशिवाय राहणार नाही. आला रे आला साताराचा वाघ आला, आला रे आला साताराचा. वाघ आला.
वाघमारे, शोक्षण मला फक्त तुमच्यामुळे बघायला मिळालं. तुमच्यामुळे माझी निर्दोष सुटका झाली वाघमारे. आणि कशा आहे तुम्ही? अशा न सांगता का गेल्या होत्या त्या मुकादमाला शोधायला? हो, कशाला एवढी मोठी रिस्क घेतली तुम्ही? तुझ्यासाठी, तुला निर्दोष सोडवण्यासाठी करणं गरजेचं होतं. वाघमारे, तुम्हाला काय झालं असतं तर मी कसं जगू शकलो असतो? असं काय बी नाही बोलायचं. सोडणार नाही मी तुम्हाला. अरे आधी पोलीस तर सोडू देत तुला. तुझे पाप केलेस ना ठाकूर, त्याची शिक्षा मिळते तुला. आता भोगती. हे तात्पुरतं निलंबित केलंय मला. चौकशी अजून बाकी आहे. सर, आपण कायद्याचे भक्षक नाही, रक्षक आहोत. या खाकीचा मान ठेवला नाही तर तुमची मान कायद्याच्या कचाट्यात अडकणारच ना. जा लय शहाणा आहेस. चला चला. सत्या, माझा लेकरा कुत्रा वागरा सुटला, माझा वाघ सुटला. जयद्या, तुझ्या दुकानात कंदी पेढे एकदम एक नंबर मिळतात ना, तेव्हा वाच समजा सातारला. मग काय विषय आहे का? सत्या, मला पक्की खात्री होती की तू निर्दोष सुटणार. हा म्हणजे काय आम्हाला नव्हती होय? जीवाला लई कोर लागून राहिला होता. हो, आणि मला तर डबल टेन्शन आलेलं. डबल? अगं, एक सत्यदाजींचं आणि एक आईचं. म्हणजे आमरे असं होईल का, तसं होईल का? आमरे मिटलेत ना प्रश्न आता सगळे? जरा गप की, गेले टेन्शन. सत्या, तू काहीच केलं नाही हे मला पहिल्या दिवसापासून ठाव होतं. त्याच्यामुळे तू नक्की सुटणार आणि हे दिस बघायला मिळणार हे बी मला ठाव होतं बघ. असं नाही आहे मम्मी. मी जरी काही केलं नसलं ना तरी आपल्या विरोधकांनी मला अडकवण्याचा पूर्ण प्लॅन केला होता. आज मी निर्दोष सुटलोय ना, ते फक्त आणि फक्त वाघमाऱ्यांमुळे. त्यांनी जीवाची बाजी लावून जर मुकादमाला कोर्टात हजर केलं नसतं तर मुकादमाच्या अपहरणाच्या आरोपाखाली मला किती दिवस चढवलं असतं या लोकांनी. आज हे सगळं शक्य झालंय ना ते फक्त आणि फक्त वाघमाऱ्यांमुळे. अगदी खरंय सत्या, तुला सोडवण्याचं सगळं श्रेय मंजूला जाते. अरे आमचा तर काडीचाही हातभार लागला नाही. असं काय नाही पप्पा, तुम्ही होतात म्हणून तर. वहिनी, हा आता ह्यो झाला तुमचा मोठेपणा. पण आम्हाला माहितीये की सगळं क्रेडिट तुमचंच आहे. वाघमारे, आले, मी आलेच. सत्या, चल घरला, मायाचं दंतजी वाट बघते. मौर्य सर. मंजू, मौर्य सर, थँक्यू, खरंच थँक्यू. तुम्ही जी माझी मदत केली आहे ना
मुकादमाचा नंबर ट्रेस केला, त्याचं लोकेशन शोधायला मदत केली. ठाकूरला न घाबरता त्याचं सीसीटीव्ही फुटेज कोर्टात दाखवलं. सर, तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत. मी तुमचे उपकार आयुष्यभर नाही विसरणार. हे बघ मंजू, मी एवढं काहीही केलेलं नाहीये आणि आभार मानायची काहीही गरज नाहीये. हे बघ, तू होतीस म्हणून सत्य सुटलाय. अगं तू एवढी मेहनत घेतलीस, एवढी धडपड केलीस आणि तेच सत्य आहे. मंजू, हे करणं एवढं सोपं नाही. खरंच तुझ्या धाडसाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मंजू. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर. चल निघू मी. हो. काळजी घ्या आता. अभिनंदन. तुला कदाचित वाटत असेल की मी असंच मस्करी करतेय किंवा माझ्या मनात खोट आहे म्हणून मी तुझं कौतुक करते, पण खरंच तसं काही नाहीये. मी मनापासून तुझं अभिनंदन करते. मला खरंच आनंद झालाय, कारण पहिल्यांदा कोणीतरी मला चुकीचं ठरवलंय आणि आज मला पुराव्याने पटलंय की कोणालाही असं पटकन जज करू नये. एक कॉन्स्टेबल काय काय करू शकते हे तू चांगलंच प्रूव्ह करून दाखवलंयस. आणि तुला माहितीये का मी का हरले? कारण मी फक्त ओव्हर कॉन्फिडंट नव्हते, पण मी हा लढा जो होता तो मुळात एका कॉन्स्टेबलशी नव्हता, तर प्रेमाने भरलेल्या एका बायकोशी. एका अशा बायकोशी जिनं आपल्या सत्याचे प्राण अगदी सावित्रीसारखे परत आणले. मी हरले खरं, पण तुझं प्रेम जिंकलंय. खूप खूप ताकद असते हा प्रेमात, आणि आज ते तू प्रूव्ह केलंयस. सत्यासाठी तू नेटानं लढलीस, सगळ्यांना पुरून उरलीस, सगळ्यांशी भिडलीस आणि आम्हाला चांगलीच पुरून उरलीस. थँक्यू. आणि सॉरी. सॉरी कशासाठी? भावनेच्या भरात माझ्याकडून जो काही अपमान झालाय त्यासाठी. माझ्या पण आयुष्यात असं पहिल्यांदाच घडलं होतं आणि कोणीतरी लागणारच होतं मला हवेतून खाली आणण्यासाठी. माझा इगो चांगलाच ठेचून दिला असतो, पण ठीक आहे. आपली पहिली भेट फार काही छान नव्हती, लक्षात राहण्यासारखी तर नव्हतीच, पण निदान शेवटची आठवण तरी सुरेख असायला हवी, हो ना? चल येते, काळजी घे. हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. दर्जा दाखवतो आमचा, सगळ्यांना जागा त्यांची. दिसते का अवती भवती आमच्या नावाची शक्ती. घुमतो जय घोष आमचा साऱ्यांच्या होठा
सुरात म्हण जिंदाबाद आता. अरे ही तुमचा गोंधळ थांबवा आता. सत्याला इथे झाला घरला नाही झाला त्याला घरला घेऊन. हो बरोबर आहे. हे बघ आधी त्याला घरी घेऊन जाऊ, मग काय तुम्हाला दंगा घालायचाय तो घाला. ठीक आहे, पण रस्त्याला सगळं राडा होणार नाही. बजाव सत्या पुन्हा पुन्हा नवा खेळ, पुन्हा पुन्हा नवा डाव का. हा, नवी हार नवी जीत, जुनी नाती नवी रीत का. हा, विचार आम्ही अनुशान आम्ही अभिमान आम्ही धुमशान आम्ही चमचमतो इथल्या आकाशावर आमचाच तारा. अभिमान आम्ही धुमशान आम्ही धगधगत्या साऱ्या स्वप्नांना नाही किनारा. बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा. तू ये रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता. बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा. तू ये रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता. बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा. तू ये रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता. आला रे 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 राजा. एक कवे सपने अगं ऑप्शनचं ताट आणा की लवकर. आलो आलो. आपल्या दुकानातला पेढा आहे बर का, एकदम प्रॉपर खाव्याचा. हा सत्या यात वर चल. काय झालं भाऊजी? नाही, औक्षण करायला वाघमारे का नाही आहेत? कुठं आहेत वाघमारे? त्या नाही आल्या घरी. आला नाहीत? अशा कशा आल्या नाही? एक मिनिट, मी फोन करतो त्यांना. सत्या थांब. हे बघ, फोन करून काही उपयोग होणार नाही. मंजू आता या घरात येणार नाही. मम्मी साहेबांनी मला घराबाहेर हाकलले. मी बरेच दिवस झाले आमच्या घरी राहते. सत्या चल घरात. नाही येणार मी. पण का भाऊजी? ज्या घरात माझी लक्ष्मी नाही त्या घरात का येऊ मी? ज्यांच्यामुळे मी वाचलोय, ज्यांच्यामुळे मी सुटलोय, त्याच नाही आहेत घरात. मग मी का आणि कशासाठी येऊ? माझ्या लेकरा कोकरा वागरा अरे डोळ्यात तेल घालून ह्या दिवसाची वाट बघत होते मी. आणि तू असं बाहेर थांबणार होय?
चल आतमध्ये. चला. मम्मी मला सांग, वाघमारे कुठे आहेत ग? ती कशाला पाहिजे इथं? हे बघ सत्या, चांगल्या दिसायला कशाला घरण लावायचे? तू म्हणतोयस की तिच्यामुळे तुझी सुटका झाली, पण तसं नाही सत्या. खरं तिच्यामुळेच तुला जामीन मिळाला नाही. ती जर सुरुवातीला थोडं खोटं बोलली असती ना तर तुला जामीन मिळाला असता आणि तुला इतकी दिवस जेलमध्ये राहावं लागलं नसतं. तुला पटणार नाही, पण खरं तर तिच्यामुळेच तू जेलमध्ये इतकी दिवस अडकून राहिलास. आता सगळ्यांसमोर काय बोलत नाही, पण तुला मान्य जरी नसलं ना तरी हेच खरं आहे की मी वाघमारेंमुळे सुटलोय. ज्यांच्यामुळे मी जिवंत आहे, ज्यांच्यामुळे तुझ्या समोर उभा आहे, ज्यांनी मला त्या ठाकूरच्या तावडीतून वाचवलं, ज्यांच्यामुळे माझी निर्दोष सुटका झाली, त्याच जर या घरात नसतील तर काय अर्थ आहे सगळ्याला? मम्मी, मला माहिती आहे त्या तुझ्यामुळे आल्या नाहीत घरला. काही कारण नसताना तू त्यांना घराबाहेर काढलंस ना, तेव्हा आता मी सांगतो तसं करायचं. वाघमारेंची माफी मागायची आणि त्यांना मानानं घरात घेऊन यायचं, तरच मी या घरात येईल. काय माफी? ती बी त्या नेबरची नाही सत्या. नाही ना, मग मी बी नाही येणार घरात. जोपर्यंत माझा आणि वाघमाऱ्यांचं एकत्र औक्षण होत नाही तोपर्यंत मी घरात पाऊल बी ठेवणार नाही. आता काय करायचंय ते तू ठरव. लय भारी झालाय बर का चहा. मला शाबासकी दे, कसला भारी मी बनवलाय. एक नंबर. काय हो तिकडे काय झालं असेल? कुठं कोर्टात काय असते माहिती का, तो जज सगळ्यांना असा उभा करतो, ऑर्डर ऑर्डर, पुढच्या महिन्यातली ही तारीख, ऑर्डर ऑर्डर, चला निघा. त्याच्या पलीकडे काय घडत नाही, जायचं उभं राहायचं निघून जायचं बस. ते बी आहे. तसा बी ह्यांचा कोणाचा फोन आला नाही म्हणजे त्या सत्याला काय सोडलं नसणार आहे. लय टेन्शन आलेलं बाबा, सगळं आता भारी वाटते. पण माझा मंजूरला विश्वास होता. मंजू तुला कष्ट घेतेस बघ सत्यजित्रांना सोडवायला. पण आपण लगेच का आलो? आपण अजून नाचलो असतो की लय भारी वाटत होतं. काय नाचायचं तिकडं. काय ग तिथे पण कसलं डेअरिंग केलं आज? लय दात खड झालायसा म्हणजे सोडलं वाटतं त्या गुन्हेगाराला. हळू मारल. बया एवढं डोळं फाडून बघाय काय झालं? हा, जेवढं विचारले तेवढं सांगायचं, निघून जायचं, त्यात काय एवढं? काय केलं? सोडलं सत्याला का शिक्षा झाली? सोडलं. काय? मुळात त्यानं काय केलंच नव्हतं, मग काय शिक्षा होईल त्याला? असं कसं सोडलं? असं कसं म्हणजे? माझ्या दीदीमुळे सोडले. दीदीमुळं? असं कसं? माझ्या दीदीनं स्वतःचा जीव धोक्यात घालून सत्यादाजींना सोडवलं सुद्धा आणि ऐन वेळी कोर्टात मुकादमाला शोधून आणलं सुद्धा. क्या बात आहे, वाव, क्या बात आहे. असं असतं वेळ कुठं? लय तुझ्या दीदीचं कौतिक सांगू नगस.
काटे सत्य सुटून त्याच्या घरी गेला मग ही हिचं काय करते ही का नाही गेली त्याच्या बरोबर माग काय ग तुझ्या दीदीचा नवरा सुखरूप सुटलाय ना मग घालवायची नाही हिला हिच्या सासरी हिला फुकटचा पोस ऐकून मोकळा नाही इथं जिथं लगीन करून दिलंय तिथंच खपवायची नाही हिला का फुकटचं मिळतंय त्याच्यामुळे ही घर बी सोडव ना आता तुला वंस आज तिच्या आयुष्यातला आपल्या आयुष्यातला एवढा आनंदाचा दिस आहे सत्यजितराव सुखरूप सुटून आल्यात घरला आणि तुम्ही कशा पे असं बोलताय हो ए सुनंदे आनंदाचा दिस असेल तुझ्यासाठी माझ्यासाठी नाही माझ्यासाठी आनंदाचा दिस तवाच असेल जेव्हा ही पोरगी ह्या घरात न जाईल ए आत्ते तुला मी आता परत सांगते या घरावर तुझा काहीच अधिकार नाही हे घर माझ्या दीदीचं आणि माझ्या आईचे आणि घरात जागा अडवून ना तुम्ही लोक बसलाय त्यामुळे आमची दीदी आमच्यासाठी भार नाही तुम्ही दोघं आमच्यासाठी भार आहे निघायचा लय होते आता हमरे गप्प बस की कशाला उगाच वाद घालतेस हा तुम्ही मलाच गप करा अगं हिला एक गोष्ट किती वेळा सांगायची असती ए आत्ते तुझ्या काही डोक्यात शिरत नाही का हा किती वेळा सांगायचं एकच तुला निघायचा गपीत ना परत माझ्या दीदीला एक शब्द पण बोलायचा नाही हे इतके लय उडू नका सांगून ठेवत्या अबाग या घरावर माझा बी हक्क आहे थोडा तिडका नाही चांगलं 10 लाख रुपये मोजले आहेत सांगितलं मी बी त्याच्यामुळे त्या 10 लाखाचं आत्तापासून याज किती झाला असेल ह्याचा विचार कर त्यामुळे ह्या घरात मी जी सांगीन तीच होणार ए चल निघ अत्ते वंस हे बघा मंजू इथून कुठं बी जाणार नाही हे घर मंजूच आहे तेव्हा तिला पाहिजे तितके दिवस ती इथं राहूच शकते आणि जर का तुम्ही तिला इथून जायला सांगणार असाल ना तर एक आई म्हणून मी काय करीन ह्याचा विचार सुद्धा तुम्ही करू शकणार नाही बस बांबू डोक्यात घातलेला आठवतोय ना मग सोडा की आता बरं वाटत होत सत्य माझा आई घरात चल कुणीतरी समजावं आईला जोपर्यंत वाघमारा येणार नाही तोपर्यंत नाही येणार मी घरात हो चित्रकार अहो तुम्ही तरी समजा की तुमच्या लेकाला एक तरी इतके दिवसांनी आल्या ना असं इथं बसलाय दारात हे बघ माया सत्या जर घरी यावा असं तुला मनापासून वाटत असेल तर पटकन जा आणि मंजूची माफी माग आणि तिला घरी घेऊन ये तरच सत्या घरात येईल तुम्हाला कसं कळत नाही चित्रकार मी जी काही करते ना त्याच्या भल्यासाठीच करते ती हो सत्य भाऊजी असं काय करताय ऐका की मम्मींचं किती प्रेम आहे माहिती ना तुमच्यावरती आणि तुम्ही पळून गेला होता तेव्हा काय अवस्था झाली होती त्यांची बघितलं होतं ना तुम्ही किती बी काय झालं ना तरी पहिला रिस्पेक्ट मम्मींना द्यायला पाहिजे बघा हो ऐका की त्यांचं वहिनी ती आई आहे ती नाकारत नाही आहे मी आणि तिच्या प्रेमावर शंका बी नाही आहे पण जे चुकीचं आहे ना ते चुकीचंच आहे त्याची पाठराखण करणार नाही मी काही बी कारण नसताना रात्री अपरात्री तिने वाघमाऱ्यानं घराबाहेर काढलाय तेव्हा आता मी जे सांगतोय ते ऐकायचं मी घराबाहेर जाताना वाघमारे माझ्या डोळ्यासमोर होत्या आणि आता मी घरात येताना सुद्धा त्या माझ्या डोळ्यासमोर पाहिजेत संपला विषय अहो पण यामुळं एवढ्या चांगल्या दिवसाला तर वाईट कशाला करायचं मग काय करू मी तिला ती जाडमुठेपणा सोडायचा नाही आहे तर मी काय करू नशीब समजा मी दारात तर बसलोय एकदा निघून गेलो ना तर सापडायचो बी नाही आता असं वाटायला लागले की जेलमध्ये होतो तेच बरं होतं मम्मी कशाला तू तारून धरतीये सारखं सोडून दे की राग
अहो मम्मी जाऊ द्या की आता, कशाला राग धरून बसताय? आऊ मम्मी, सत्य परत घरी आलाय, याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? हे बघ माया, 2 पावलं तू माग गेलीस म्हणून तुला कमीपणा येणार नाही. चल बलमा. आता मला हुडकण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस, आणि रडायचं नाटक तर अजिबातच करू नकोस. चल बलमा. हम सत्या, तुझी इच्छा आहे ना मी त्याने भेटला ना म्हणून? ठीक आहे, मी जाते तुझ्या बायकोला आणायला. पण हे फक्त मी तुझ्यासाठी करते. थांब मम्मी. बलमा, तू बी सोबत जायच्या. हे खरंच वाघमाऱ्यांना भेटून त्यांची माफी मागते का नाही ते बघ जरा.